जॉन भांड्यांच्या दुकानात. तुम्हाला जर माझ्या चॅनलचा उपयोग होत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. शिल्पाज लर्निंग हब, मराठी बोलायला शिका. जॉन भांड्यांच्या दुकानात. जॉन goes shopping for kitchen utensils. जॉन आपल्या मैत्रिणीसोबत बाजारात अनोख्या स्वयंपाकघरातील भांड्यांची खरेदी करण्यासाठी गेला होता. अनोखा म्हणजे काय? युनिक. स्वयंपाकघर किचन. दोघांनाही पारंपरिक आणि आधुनिक भांड्यांविषयी विशेष आकर्षण होते. पारंपरिक दॅट इज ट्रेडिशनल, आधुनिक मॉडर्न. आकर्षण अट्रॅक्शन. They both were attracted towards traditional and modern utensils. स्वयंपाकघर हे घराचे हृदय मानले जाते. हृदय म्हणजे काय? हार्ट. मीन्स व्हॉट? होम इज where the heart is. आणि योग्य भांडी नसतील तर स्वयंपाकाची चव, सोय आणि आरोग्य यावर परिणाम होतो. सो योग्य म्हणजे काय? Appropriate. So if you don't have the appropriate utensils, स्वयंपाक म्हणजे काय? The food that you cook, त्याच्यावरती परिणाम होतो. चव म्हणजे काय? टेस्ट gets affected. सोय that is convenience आणि आरोग्य that is health gets affected. परिणाम म्हणजे काय? इम्पॅक्ट. म्हणूनच भांड्यांची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. And that's the reason it's of utmost importance to choose the correct utensils. त्यांना विविध प्रकारची पारंपरिक भांडी दिसली. उदाहरणार्थ, हे काय आहे? पाटा वरवंटा म्हणजे काय? ग्राइंडर स्टोन. पाट्या वरवंट्याचा वापर आपण मसाले वाटायला करतो. We use this to grind our masalas in the kitchen. Next is what? खलबत्ता. खलबत्ता म्हणजे काय? मोर्टार अँड पेस्टल. खलबत्त्यामध्ये आपण दाणे कुटतो. नेक्स्ट इज व्हॉट? कळशी और पिक्चर. कळशीमध्ये आपण पाणी साठवतो. पारंपरिक भांड्यांमुळे अन्नाची चव अधिक नैसर्गिक आणि पौष्टिक राहते. Over here it means that when we use all the traditional utensils, the taste of our food is more natural. नैसर्गिक म्हणजे काय? Natural. पौष्टिक म्हणजे काय? Healthy. तसेच त्यात शारीरिक श्रमही होतात. शारीरिक means what? Physical. श्रम म्हणजे काय? Hard work. So a lot of hard work is required when one uses all the traditional utensils. पाटा वरवंटा means what? Grinding stone. खलबत्ता mortar and pestle. कळशी pitcher or water pot. साठवणे to store. नैसर्गिक that is natural. त्यांना विविध प्रकारची आधुनिक भांडी पण दिसली. उदाहरणार्थ, हे काय आहे? मिक्सर ग्राइंडर. मिक्सर ग्राइंडरचा वापर आपण मसाले वाटायला करतो. हे काय आहे? साल काढणी म्हणजे काय? पीलर. आणि किसणी. साल काढणे किसणीचा वापर आपण साल काढायला करतो आणि किसायला देखील करतो. किसायला टू ग्रेट. हे काय आहे? पाण्याची बाटली. बाटलीमध्ये आपण पाणी साठवतो. आधुनिक साधने वापरायला सोपी, वेळ वाचवणारी आणि हलकी असतात. मिक्सरमध्ये काही मिनिटात मसाला तयार होतो. So over here it means that the modern utensils are easy to use. They save time. हलकी म्हणजे काय? Light in weight. And within minutes all our masalas are grinded in the mixer grinder. साल काढणी peeler, किसणी grater, हलकी that is light in weight, साठवणे to store. या खरेदी दरम्यान दोघांना जाणवले की जुनी आणि नवी भांडी यांचा समतोल साधणेच उत्तम. During this shopping,
They realized that one needs to strike a balance between the old and the new, and that works out the best. पारंपरिक साधनांनी चव आणि आरोग्य जपता येते, तर आधुनिक साधनांनी वेळ आणि श्रम वाचतात. If you use the traditional utensils, one is able to maintain the taste and health. जपता म्हणजे काय? Over here to maintain. And if you use the modern utensils, you save time and you save your hard work also. त्यामुळे स्वयंपाकघरात दोन्ही प्रकारची भांडी असणे आवश्यक आहे हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. Both of them realized that you need to have traditional as well as modern utensils in your kitchen. धन्यवाद.